नमस्कार मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवारांची ताकद आता दुप्पट होण्याची शक्यता. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार पुन्हा मोठी बाजी मारणार. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं गर्व महाराष्ट्राचा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट व ताज्या घडामोडीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता सर्वात मोठा नेता पक्षप्रवेश करणार अशी बातमी आता समोर येत आहे. फलटणचे माजी आमदार स्वर्गवासी चिमणराव कदम यांचे सुपुत्र राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी या ठिकाणी बातमी समोर येत आहे. सह्याद्री चिमणराव कदम हे आता आगामी काळात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. तालुक्यात व राजकीय वर्तुळात चांगलाच रंग या ठिकाणी आलेला दिसत आहे. याबाबत अधिक माहिती देताना लोकसभेच्या निवडणुकीच्या धाकधुकीमध्ये या ठिकाणी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणामध्ये होते. त्याच प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे फलटण येथे आले होते. त्याच प्रचारानिमित्त आता शरद पवार यांनी या ठिकाणी माजी आमदार स्वर्गवासी चिमणराव कदम यांच्या सुपुत्राची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन या ठिकाणी वेगळा संदेश समोर आलेला आहे. त्यानंतर आता काही दिवसात बारामती तालुक्यातील निंबूत येथे काकडे कुटुंबियांच्या घरी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यावेळी सुद्धा शरद पवार यांच्या समवेत सह्याद्री चिमणराव कदम या ठिकाणी सावलीसारखे दिसत होते. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडालेली आहे. याबाबत काल सातारा जिल्ह्यात मान तालुक्यातील या ठिकाणी वडजल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल होताना शरद पवार यांच्या गाडीमध्ये सह्याद्री कदम सुद्धा होते. या सर्व घडामोडीचा अंदाज घेता फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात पुढील वाटचालीमध्ये युवा नेतृत्व म्हणून सह्याद्री चिमणराव कदम हे आता या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करणार असं या ठिकाणी वर्तवलं जात आहे. तर यावरतून तुमची प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.